कधी कधी फिरायला जाताना वाटतं गर्दीपासून थोडं दूर, शांततेत आणि आपल्या माणसांसोबत काही क्षण जगता यावेत. म्हणूनच यावेळी परिवारासोबत आलो आहे सह्याद्रीच्या कुशीतल्या एका शांत, सुंदर आणि अजूनही गर्दीपासून दूर असलेल्या ठिकाणी, ज्याचं नाव आहे आंबे हातवेज. इथला संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आहेच, पण इथलं हवामान कधी बदलेल हे मात्र सांगता येत नाही. कधी मोकळा वारा वाहत असतो, तर क्षणातच धुक्याची चादर संपूर्ण परिसराला आपल्या कवेत घेते आणि त्यानंतर सुरू होतो पावसाचा खेळ. निसर्गाचं हे बदलतं रूपच कदाचित आंबे हातवेजचं खरं सौंदर्य आहे. तर चला, शहराच्या गोंगाटापासून थोडं दूर आणि सह्याद्रीच्या आणखी जवळ आंबे हातवेजच्या या सुंदर, शांत आणि मनाला भिडणाऱ्या प्रवासाला सुरुवात करूया. निसर्गसंपन्न असलेल्या जुन्नरमध्ये आज आम्ही निघालो होतो एका अशा पर्यटन स्थळाच्या शोधात जिथे गर्दी कमी असेल, निसर्गाची शांतता अनुभवता येईल आणि आपल्या माणसांसोबत निवांत काही क्षण घालवता येतील. आणि शोधता शोधता आम्हाला असंच एक सुंदर ठिकाण सापडलं. नाव होतं आंबे हातवेज. जुन्नरपासून हे ठिकाण जवळपास 35 किलोमीटर अंतरावर आहे. पण अंतर कमी असलं तरी इथे पोचायला तब्बल 1.5 ते 2 तास लागतात, कारण पुढचा बराचसा रस्ता खराब आहे आणि त्यातच सिंगल घाटमार्ग. त्यामुळे गाडी चालवताना थोडं जपून आणि सावकाशच ड्राईव्ह करावे लागते. पण रस्ता कितीही खडतर असला तरी आजूबाजूचा निसर्ग मात्र प्रवासाचा सगळा थकवा नक्कीच विसरवून टाकतो. यावेळी फॅमिलीसोबत होती, त्यामुळे प्रवासही थोडा निवांतच करायचा ठरवला. रस्त्यात दिसणाऱ्या त्या सुंदर अथांग दऱ्या, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग आणि डोंगरामधून वाहणारा गार वारा. मग काय, मध्येच एखादा सुंदर नजारा दिसला की गाडी थांबवायची, थोडा वेळ तिथंच रमायचं आणि पुन्हा निघायचं आपल्या पुढच्या प्रवासाला. त्या सुंदर घाटमार्गातून प्रवास करत शेवटी आम्ही वर पोचलो आणि वर येताच समोरचं दृश्य पाहून क्षणभर थांबूनच गेलो. दूरपर्यंत पसरलेला, हिरवाईने नटलेला तो सुंदर पठारी भाग, चारही बाजूनी डोंगरांची रांग आणि त्यावर पसरलेली हिरवी चादर. इतका सुंदर नजारा पाहिल्यावर जाणवलं, इथपर्यंत पोचण्यासाठी घेतलेली मेहनत खरंच सार्थकी लागली होती. मित्रांनो, आता आंबे हातवेजला जवळपास पोचलेलोच आहे. इकडे बघा पूर्ण निसर्ग सौंदर्य. याला बोलतात निसर्ग. इथे पाण्याचं डबकं आहे. ए तक्षील, पठारी भागात काही क्षण थांबून आजूबाजूचा निसर्ग डोळ्यात साठवून घेतला आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. पुढे जाताना मध्येच या सुंदर निसर्गाच्या कुशीत वसलेली छोटी छोटी गावं दिसत होती. कुठे एखादं घर, कुठे शेतात काम करणारी माणसं, तर कुठे रस्त्यावर भेटणारा एखाद दुसरी व्यक्ती. गर्दीपासून दूर, शहराच्या धावपळीपासून लांब, इथलं आयुष्य मात्र अगदी शांत, निवांत आणि निसर्गाच्या तालावर चालणारं वाटत होतं. मित्रांनो, रस्त्यामध्येच तुम्ही भरपूर साऱ्या रील्समध्ये पाहिलं असेल की दगडांचा आवाज येतो लोखंडासारखा. तर ही दगडी इथेच आम्हाला रस्त्यामध्ये दिसली. इथे दगडांचा आता आवाज करून बघूया आपण. लोखंडासारखा आवाज येतो इकडच्या दगडांचा. हे बघा कसा आवाज येतोय. फुल त्याच्यामध्ये आयर्न जास्त असल्यामुळे नॉर्मल आवाज, त्यामुळे लोखंडाचा आवाज येतोय दगडांमध्ये. बघा इकडे जरा दगड वाजवताना जरा कमी प्रमाणात वाजवा, कारण इथे हे पण लिहिली आहे आपली नोटीस, घंटानाथ दगड, कृपया मला जास्त मारू नका, माझं आयुष्य खूप कमी होत आहे. पुढे आमचा प्रवास निघाला आंबे हातवेजमधील दुर्गादेवी मंदिराकडे. काही अंतर पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि तिथून सुरू झाला आमचा खरा प्रवास. जंगलातून जाणाऱ्या त्या पायऱ्यांची वाट धरत आम्ही दुर्गादेवी मंदिराच्या दिशेने ट्रेकला सुरुवात केली. आजूबाजूला दाट हिरवाई, पक्ष्यांचा किलबिलाट आणि जंगलाची शांतता. मी बघा आता याला घेऊन चाललोय.
इकडे बघ तक्षित. देवीचं मंदिर छोटंसं होतं पण अतिशय सुंदर आणि शांत होतं. देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे रिव्हर्स वॉटरफॉलच्या दिशेने वाट धरली आणि पुढे जाताना निसर्गाचे बदलते रंग अक्षरशः स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवायला मिळत होते. काही क्षणांपूर्वी जिथे दूरपर्यंत अगदी स्वच्छ दृश्य दिसत होतं तिथेच अचानक धुक्याची चादर पसरली आणि काही क्षणांत संपूर्ण वातावरणच बदलून गेलं. डोंगर, दऱ्या, झाडं सगळंच त्या धुक्यात हरवून गेलं होतं. क्षणभर असं वाटलं की आपण एखाद्या वेगळ्याच जगात आलोय. निसर्गाची हीच तर खासियत आहे, पुढच्या क्षणी तो कोणतं रूप दाखवेल याचा काहीच अंदाज नसतो. इकडे असं माथेरानसारखं ह्युमिडिटी नाही. पाऊस नसला ना तरी पण एवढा गारवा आहे ना की अंगाला तो असा टोचतोय. लिटरली एवढा गारवा आहे आणि शुद्ध असं ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन म्हणजे एखादा व्हेंटिलेटरवाल्या माणसाला इकडे आणलं तर एकदम तंदुरुस्त होईल असं ऑक्सिजन लेवल आहे इकडे. खूप मस्त वाटतं एकदम. तुम्ही इकडे आठवड्यातून किंवा महिन्यातून जरी एकदा आलात तर तुम्ही एकदम स्वस्त होऊन जाल. जिजू घे का इकडे दिसतंय का पाणी फुटले का पुढं? हे बघा रिव्हर्स वॉटरफॉल येतोय. हे पाणी बघा वर चाललंय, वर येतंय. वा, हिडन जेम्स ऑफ जुन्नर आंबे हातवी. आलो आलो हे बघा. हा बघा रिव्हर्स वॉटरफॉल. एकदम धुकं. मस्त वाटतंय. तो अचानक आलेला धुक्याचा पडदा आणि आजूबाजूचं बदललेलं वातावरण पाहून तक्षिल तिथे थोडासा घाबरला. म्हणून फार वेळ तिथे न थांबता आम्ही तिथून पुढे निघण्याचा निर्णय घेतला. आता आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं आंबे हातवीज मधील कांचन वॉटरफॉल. कांचन वॉटरफॉलच्या दिशेने जाताना मात्र पोटात कावळे जोरात ओढायला लागले होते. म्हणून पार्किंग मध्ये पोहोचताच आधी चविष्ट अशा जुन्नरच्या मटकी भेळीवर ताव मारला आणि पोटाला थोडा आराम दिल्यावर मग मॅगी बनवायची आम्ही तयारी भेळीचा लागली. हा स्वाद घेताना कांदा प्लस भेळ. मटकी भेळ आहे का? घ्या ना. गावची मटकी भेळ एक नंबर. बघा कलर बघा. एक नंबर लागतं. आवड्या मुली बघा कशा. एक चमचा हातात धरेल जा. बघा. दोनच राहिले का तुम्हाला दोघांचे? आम्हाला सोडून इथे आम्ही तिघं पुन्हा मॅगी बनवतोय. लेडीज फर्स्ट, त्यामुळे यांना आम्ही तिघे. नको मग. इकडे तक्षिलची आई तक्षिलला मॅगी चारते आणि स्वतः पण तक्षिलची मॅगी टाकते आणि इथे आम्ही मॅगी बनवतो. बघा चांगलं. आता मी जरा चहा पितो आणि मग आम्ही कांचन वॉटरफॉलला निघणार आहे. सगळे इथे मस्त की चहाचा आस्वाद घेते. वो अलग लेवल का बंदा था. व्हिडिओ टाकली जुतीच्या काही खाली कमेंट करायची वो अलग लेवल का बंदा था. टाइमिंग मस्त चहा बनवला. चहाचा आस्वाद घेऊया. बंद कर रे. ते जादू जादू. म्हण ना धूप धूप. आता पोट भरलं होतं आणि शरीरातही चांगली एनर्जी आली होती. मग जास्त वेळ न दवडता आम्ही कांचन वॉटरफॉलच्या दिशेने चालायला सुरुवात केली. पुढे उताराच्या दिशेने जाणारा एक छोटासा ट्रॅक होता
आणि याच वाटेने पुढे गेल्यावर आम्हाला कांचन वॉटरफॉल गाठायचा होता. वाट छोटी होती, पण आजूबाजूचा निसर्ग आणि पावसाळ्यातली हिरवळ मात्र प्रवासाची मजा आणखी वाढवत होती. मित्रांनो, या छोट्याशा ट्रेल नंतर ॲटलास आम्हाला फायनली कांचन वॉटरफॉल दिसतोय. नारंगी कलरचं पाणी, गढूळ पाणी आहे. हे बघा, आता आम्हाला असं खाली जायचं आहे इकडून असं. त्या साईडला आम्ही त्या धबधब्याच्या खाली भेटू. पाणी जरा सफेद असतं, अजून चांगलं वाटलं असतं. हे बघा आता हा आहे कांचन वॉटरफॉल. वरती भाताची शेती सुरू असल्यामुळे कांचन वॉटरफॉलचं पाणी अक्षरशः गढूळ झालं होतं. पाण्याचा रंग पाहून एक क्षण वाटलं दूधसागराऐवजी आपण चहासागरच पाहतोय की काय. पण निसर्गाची हीच तर खरी गंमत आहे. कधी तो स्वच्छ निर्मळ रूपात भेटतो, तर कधी अशा गढूळ पाण्यातूनही त्याची वेगळीच अद्भुत कलाकृती पाहायला मिळते. आणि कांचन वॉटरफॉलचं हे रूपही आम्हाला तितकंच भन्नाट वाटलं. मित्रांनो, तुला आम्ही कांचन वॉटरफॉलची मजा घेतोय. तपशील गारटलाय. तपशील बघ, हाय कर. हाय हाय. या कमी गर्दीच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी परिवारासोबत हा एक दिवस घालवताना मनाला एक वेगळी शांतता आणि आनंद मिळाला. काही ठिकाणं फक्त पाहण्यासाठी नसतात, तर तिथे आपल्या माणसांसोबत घालवलेला वेळ मनात कायमचं साठवून ठेवण्यासाठी असतात. तर मित्रांनो, अशाच एका नवीन ठिकाणी एका नवीन प्रवासासोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत फिरत राहा, निसर्ग अनुभवत राहा आणि पाहत राहा हाईक विथ अल्केश.